द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल कमांडर इन चीफ महाउपासिका मीराताई आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष आहेत. यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे जिल्ह्यामध्ये समता सैनिक दलाचा भव्य मेळावा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं संविधान समाज जोडो अभियान या अंतर्गत या ठिकाणी समता सैनिक दल आणि बौद्धाचार्य याचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आदरणीय ॲडव्होकेट एस के भंडारे साहेब, असिस्टंट स्टाफ ऑफिसर आदरणीय ॲडव्होकेट एस एस वानखेडे साहेब, जिल्हा शाखेचे अध्यक्ष जीओशी विजय गायकवाड, महिला जिल्हा अध्यक्षा शिलाताई तायडे, आचार्य गुरुजी आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. समतेवरती अधिष्ठित समाज निर्माण करणं हा बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प, तो संकल्प कृतीबद्ध करण्यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल हे प्रतिज्ञाबद्ध आहे आणि त्यासाठी हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. ठाणे जिल्ह्याचा हा मेळावा प्रचंड प्रमाणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होतोय आणि अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानाच्या ते जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे मेळावे तालुका स्तरावरती असे मेळावे घेण्याचा संकल्प बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने केलेला आहे. त्याची सुरुवात आजच्या दिवशी या ठाणे जिल्ह्यामधून आणि चैतन्यमधून आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आणि ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या पद्धतीच्या मेळाव्याची सुरुवात चैतन्य बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी झालेली आहे. हे मेळावे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये करण्याचा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा समता सैनिक दलाचा संकल्प. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई, भारतातील तमाम बौद्धांच्या नेत्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 46 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्म कार्याला विनम्र अभिवादन. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि भारताचा हा प्रजासत्ताक दिन ज्याला रौप्य महोत्सव म्हणतात, अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपण 15 ऑगस्टला डिक्लेअर केलं आहे की संपूर्ण भारतभर संविधान जागर कार्यक्रम, संविधान समर्थक समाज जोडो अभियान या अंतर्गत सर्व कार्यक्रम होतील. आज चैतन्य या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्वांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये चैतन्य या ठिकाणी संविधान जागर संकल्प कार्यक्रम अशा पद्धतीची सुरुवात झाली. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, म्हणजे दोन्ही कार्यक्रम एकत्र, भारतीय बौद्ध महासभेचा संविधान समर्थक समाज जोडो अभियान
या कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज आपण ठाणे जिल्ह्याचा हा ऐतिहासिक मेळावा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याला सुरुवात झालेली आहे। मी आपल्या सर्वांचं ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक सैनिक, आपल्या सर्वांचं संस्थेच्या महाउपासिका मीराताई आंबेडकर केंद्रीय कार्यालय आणि भीमराव आंबेडकर साहेबांच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो। अभिनंदन करतो। आज राज्यामध्ये नाही म्हणजे आपली जिल्हा म्हणजे बटालियन, परंतु आपण वाटचाल सुरू केलेली आहे। राज्याकडे जितके सैनिक आहेत, मी मागच बोललो, मागच्या एका कार्यक्रमात बोललो की राज्याचे सैनिक आहेत ते 2,500 सैनिक पाहिजे आणि त्या 2,500कडे आपण वाटचाल सुरू केलेली आहे। कदाचित आज संध्याकाळी आपण डिक्लेअर करू, भंडारसाहेब आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू का राज्य शाखेचा जो दर्जा आहे म्हणजे जिल्ह्याला नव्हे, समजा सैनिक दलाला काय त्याची बटालियन रेजिमेंटचा जो दर्जा आहे तो कदाचित संध्याकाळी आपल्याला मिळेल। खूप दमदार वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण करत आहोत। काय म्हटलं बी एस गायकवाडांचं नाव नाही, कामाची ताकद दाखवायची आहे, कामाची। मी म्हणत बी एस गायकवाड मी एवढ्या वर्षापासून काम करू नाही, आता काय करताय, आता काय करताय ते महत्वाचं आहे। आणि आपण खरं म्हणजे 98 साली 3 सैनिकापासून सुरुवात केली। मला सांगायला स्वाभिमान वाटेल की 97 ला मी ज्या वेळेला ठाणे जिल्ह्याचा चान्स घेतला आमच्याकडे 3 सैनिक होते। 98 ला ज्या वेळेला अधिवेशन झालं त्यावेळेला सगळ्यात जास्त सैनिक समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्ह्याकडे होतं। त्याच्यातले 75% बक्षीस आपण मिळवलेले होते त्यावेळेला। आपले मेजर केडी यादव साहेब होते आणि म्हणून या कार्यक्रमाचे सर्व जीवोशी ठाणे जिल्हा अध्यक्ष गायकवाड गुरुजी, कायदेताई, कांबळेताई आणि आपले समता सैनिक दलाचे हेडक्वार्टर सचिव आणि मेजर जनरल लेफ्टनंट जनरल आदरणीय डीएम आचार्य गुरुजी, केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे सचिव आदरणीय मनोहर गुरुजी, त्यानंतर पवार गुरुजी आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपल्या सर्वांना सादर सविनय जय भीम। आपला सगळ्यांचा प्रचंड उत्साह आहे। कमी वेळामध्ये भंडारसाहेब आणि वानखेडे साहेब येण्याच्या मार्गावरती आहे। 26 जानेवारी म्हणजे सर्वत्र कार्यक्रम असतात आणि ते कार्यक्रम करून आपण सर्वजण आलेला आहात, त्यामुळे थोडासा कार्यक्रमाला उशीर झालाय, हरकत नाही। आपण सर्व जाणकार आहात, सुज्ञ आहात, त्यामुळे जास्त विषय न लांबवता पहिला विषय संपल्यानंतर तोपर्यंत भंडारसाहेब येतील, स्वागत होईल आणि त्यानंतर भोजन दानाचा कार्यक्रम होईल। भोजन झाल्यानंतर दुसरा विषय आणि मग आपला जाहीर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी 2 व्यक्तीचा आभार मानणं अतिशय गरजेचं आहे, कारण हा चाललेला कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर लाईव्ह करण्याचं काम, पसरवण्याचं काम आमचे शिरसाट गुरुजी आपल्या सर्वांना परिचित आहे। शिरसाट गुरुजी ठाणे जिल्ह्याचा जोही कार्यक्रम असतो तो लाईव्ह करण्याचं काम करतात, त्यांच्यासाठी एकदा गोप नाही। आणि दुसरे आमचे कैलास जाधव म्हणजे
जिथं कमी तिथं आम्ही अशा पद्धतीनं कैलास जाधव आहे त्याला म्हणजे लहानपणापासून म्हणजे मी मुद्दाम म्हणतोय मी असं आदरणात बोलतोय परंतु मुद्दाम कारण ते एकदम लहान असल्यापासून त्याला आहे ना मी ओळखतो आणि लहान असल्यापासून भारतीय बौद्ध महासभेचं ते काम करता आहेत त्यांच्यासाठी एकदम जोरदार हा कार्यक्रम पूर्ण भारतभर आहे आणि 2 लाखाच्या लोक आता बघतील संध्याकाळी हा कार्यक्रम जे संपूर्ण भारतभर आहे आम्हाला हा कार्यक्रम ते दाखवत आहेत आपल्या सर्वांच्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या कासारेताई असतील किंवा आमचे त्यावेळेला महेंद्र मोरे होते हे सगळे स्थानिक जे लोक आहे ना यांना कडक बनावं लागेल गुळमुळीत राहून चालणार नाही नाही येणार आम्ही हे सांगा त्यांना ठणकावून तर आपल्या मध्ये परिवर्तन होईल ही सगळ्यांनी नोंद घ्या म्हणून मुद्दाम मी गायकवाडला खाली बसवलं जरा ऐका बाबा थांब ते आहेच थांब मी त्या गोडंबे अध्यक्ष असताना त्याच्या भावाचं लग्न म्हटलं आमच्याकडे ते जेवण असतंय म्हटलं मला काही नाही मिळालं तर चालेल मी लग्नाला येईल जेवायला येणार नाही हे ठामपणे सांगावं लागेल आपल्याला ठाम राहावं लागेल तर आपण खऱ्या अर्थानं धम्मप्रचार करतोय सैनिक या ड्रेसला बौद्धाचार्य या संज्ञेला कार्यकर्ता या संज्ञेला शोभतोय असं होईल नाहीतर बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक आहे चालले जेवायला पहिल्या पंक्तीला यांना चांगलं चांगलं द्या मग कसा धम्मप्रचार होणार आहे हा हे बंद करावं लागेल पुढचा पॉइंट आहे आणि जे कोणी चालीरीती करतायत जुन्या गणपती बसवतायत नवरात्रीला दांड्या खेळायला जात आहेत हळद लावतायत समता सैनिक दलानं निगराणी ठेवा निरीक्षण करा आणि गुप्त रिपोर्ट पाठवा त्यांचा इथं हळद लावली हळद लागली हे तोंडी सांगताय लेखी कोणी सांगत नाही कंप्लेंट आहेत ना आमच्याकडे हळदीच्या आम्ही काहीच करू शकत नाही पुराव्याअभावी आपलं कोर्ट काही करत नाही ना पण आमचं कोर्ट काही करू शकत नाही सांगितलं बाबा तुम्ही जे म्हणताय ते लेखी द्या लेखी द्या पदाधिकाऱ्यांच्या कंप्लेंटी आहेत लेखी द्यायला घाबरतात हे मेळमेळी धोरण नाही पाहिजे त्या व्यक्तीच्या विरोधात बोलत नाही आपण त्या प्रवृत्तीच्या विरोधात बोलतोय तर आळा बसेल आणि तर तुम्ही सैनिक या पदाला शोभणार आहात फक्त ड्रिल केली हे झालं नाही या सगळ्या गोष्टी करायच्या पुढचा पॉइंट आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात बाबासाहेबांकडे 28,000 ग्रंथ 56,000 ग्रंथ आमचं काय आमच्याकडे किती पुस्तक आहे आमच्याकडे किमान एक कपाट पुस्तकासाठी असलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेबांची भाषणखंड वर जे आधी पुस्तकं सांगितले ते बाबासाहेबांनी लिखित साहित्य पहिलं ठेवा कथा गोष्टी हे फुलं फळ याच्या कादंबऱ्या हे नाही पाहिजे आपल्याला माणूस आणि माणसाचं या समाजामध्ये नातं म्हणजे मानव हा केंद्रबिंदू आहे बौद्ध धम्माचा त्या दृष्टिकोनाचे पुस्तक त्या कपाटामध्ये ठेवा आणि ते वाचा कपाट उशाला घेऊन झोपू नका आपोआप ट्रान्समिशन होणार नाही वाचावं लागेल आपले शब्दप्रयोग जाणीवपूर्वक आयुष्यमान आदरणीय वंदनीय पूजनीय हे कोणाला म्हणायचं तुम्हाला सांगण्याची गरज नाही हे आदरणीय व्यक्ती लोक भंतेजी पूजनीय आहे पण ते पूजा करण्याच्या योग्यतेच्या असतील तर सगळं पिवळं दिसतंय ते सोनं नसतंय बंतीजीला पण पारखून निरखून घ्या एकदा वंदन करूया सुरुवातीला चिवर आहे अंगावर म्हणून पण त्याच्याकडे प्रज्ञा नसेल ज्ञान नसेल शिलाचं पालन करत नसतील तर मग मात्र वंदन करणार नाही कोणी असू द्या आमच्याकडे एक भंतेजी होते रस्त्यानं चाललो आम्ही दोघं ते पानपट्टीच्या दुकानावर थांबले भंतेजी पानपट्टीच्या दुकानावर थांबले
मी पुढे निघून गेलो. 10-20 लोक बसलेले होते. माझा अवमान करण्याच्या दृष्टीनं ते त्या 20-25 लोकांच्या समोर बोलले, काय गुरुजी तुम्ही त्या दिवशी भंतीजीला सोडून गेले? म्हटलं हो गेलो, कारण पान मी खात नाही, तंबाखू मी खात नाही, मग पानपट्टीच्या दुकानावर थांबायचं कामच काय? ते मला काय म्हणतात माहितीये, गुरुजी तांबूल पूजा ही त्रिपिटकामध्ये लिहिलेली आहे. म्हटलं असल ना, त्रिपिटकामध्ये लिहिलेली असल, पण तुमच्यासारख्या पान खाणाऱ्या बंतीजीनं ती लिहिली. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहावा लागला. जे त्रिपिटकामधले चुकीचं आहे काढून टाकला आणि योग्य जे आहे त्याचा सार ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. म्हणजे अशा पद्धतीनं उलट सुलट संवाद होऊ शकतात. त्याची ताकद आणि ती बौद्धिक क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. पुढचा पॉइंट आहे आपले शब्दप्रयोग देव दैववाद भ्रामक संकल्पना आणि अंधश्रद्धा रूढी परंपरा याला बढावा देणारे, याला सपोर्ट करणारे हे शब्दप्रयोग आपले नसावेत. आपल्या सगळ्यांना अनेक वेळा सांगून झालंय शब्दप्रयोग कुठले असावेत. त्याचं रिपिटेशन करत नाही, फक्त काही नवीन सैनिक असतील त्यांच्यासाठी हे आपले योग्य जे शब्दप्रयोग आहे. आयुष्यमान, आदरणीय, वंदनीय, पूजनीय. त्यानंतर जे काही आपले शब्द प्रयोग आहे दिवंगत, बुद्धभाषी हा शब्दप्रयोग चुकून करायचा नाही. ते लोक म्हटले आमचा माणूस मेला की कैलासात जातोय डायरेक्ट. आम्ही म्हटलं आम्ही काय कमी आहे, आम्ही तर बुद्धिवादी आहे. आमचा माणूस मेला का बुद्ध जवळच जातोय. बुद्ध बसलेले नाही त्या सगळ्या माणसाच्या मध्ये बसायला. बुद्ध म्हणजे ज्ञान, बुद्धी. त्यामुळं आणि आपल्या बापाला किती आदरणीय असल, खाली निर्वाण पदस्थ असं लावू नका. निर्वाण, अरे निर्वाणच तुम्हालाच माहित नाही. बाप माझा दारू पिऊन पिऊन मेलाय आणि त्याच्या खाली लिहित निर्वाण पदस्थ. हे चुकीचे शब्द प्रयोग करू नका. पुढचा पॉइंट आहे आपला कार्यकर्ता हा प्रसिद्धीपासून अलिप्त असावा. फक्त माझे फोटो तेवढे टाकायचे. आमच्याकडे लय कार्यकर्ते व्हिडिओ बनवतात, त्याचं भाषण असेल तेवढं टाकणार. अरे हायलाइट करताना भीमराव साहेबांचं भाषण हायलाइट करा. मग आता भीमराव साहेब नसतील, राष्ट्रीय उपाध्यक्ष कोण आहे? भंडार साहेब आहे. आता समजा आज या स्टेजला मग भंडार साहेबांचं भाषण हायलाइट करा. मग ते नसतील BS गायकवाडचं करा, ते नसेल वानखेडे साहेबांचं करा, बोराडे गुरुजींचं करा. नाही, मी उभं राहून फक्त माईक असंच हातात घेतला ना तरी भाषण हायलाइट होत आहे. हे करू नका. अरे हा माणूस मेळाव्यात कधीच भाषणाला बोलायला दिलेलं नाही यार, तेव्हा उभा नव्हता, कस काय याचा माईक वरती आला बाबा फोटो? ही चुकीची गोष्ट आहे. स्वतःच हायलाइट करू नका. संस्थेला मोठं करा, तुम्ही आपोआप मोठे होणार आहात. समता सैनिक दलाला मोठं करा, तुम्ही आपोआप मोठे होणार आहात. तुम्ही स्वतः मोठे झालात का वरून पडणार तुम्ही. तर वरून पडायचं नसेल तर संस्थेला मोठं करा, सगळ्यांचा सपोर्ट मिळेल तुम्हाला. ओके. पुढचा पॉइंट आहे कार्यकर्ता, सैनिक, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका उपकाराची जाणीव ठेवणारे असावेत. उपकाराची जाणीव ठेवणारे असावेत. आईवडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवा. धम्माचे लाख मोलाचे उपकार आहे त्याची जाणीव ठेवा. त्या भंतेजीने आपल्यापर्यंत धम्म आणलाय त्यांची जाणीव ठेवा. ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय बौद्ध महासभा वाढवली त्याची जाणीव ठेवा. गुरुजनांनी आपलं मोडकं तोडकं मार्गदर्शन केलंय. आज तुम्ही खूप चांगल्या भाषेत बोलत असाल, परंतु ज्यांनी तुम्हाला या संस्थेत आणलंय त्या कार्यकर्त्यांची जाणीव ठेवा. ज्यांनी तुम्हाला वाढवलंय, मोठं केलंय, म्हणजे या ठिकाणी लहानचं मोठं केलं ना, त्या उपकाराची जाणीव ठेवा. आपण ती उपकाराची शिडीत ढकलून देतो वर गेल्यावर, मग खाली कसं येणार? आता आत का वरती? असं पण होऊ शकतंय. त्यामुळं आपल्याला
आई वडील, चळवळ, भारतीय वधू महासभा, धम्म, कार्यकर्ते, जे वरिष्ठ पदाधिकारी, जे जुने पदाधिकारी, त्यांना कमी शिकलेले असतील, काय असल, कुणालाही शिक्षणावरून कमी लेखू नका. कारण 82,000 धम्मस्कंद मुखदगत असलेले वंदनीय बनते आनंद भगवान बुद्धाच्या हयातीत आरंत झाले नाहीत, परंतु एकच गाथा येत असलेले पोझिशन मात्र तथागतांच्या हयातीमध्ये आरंत झाले. हा धम्माचा आपल्या समोर असलेला आदर्श आहे. पुन्हा आदर्श दुसरा आहे, क्वालिटीला महत्व आहे. मला का नाही अध्यक्ष केलं, मी सिनियर आहे, मी एवढ्या वर्षापासून सैनिक आहे, मला प्रमोशन नाही, मागून आले ते मेजर झाले. अरे क्वालिटी आहे का तुमच्याकडे? दाहिने मूड म्हटलं का बाहेर मुडतय, बाहेर मूड म्हटलं का दाहिने मुडतय. मग कसं काय मेजर करायचं? उभं राहताना कसं मेजर करणार? तुम्हाला सॅल्यूट, जय भीम, जय भीम कसं करणार? कार्यकर्ते तसेच, ही क्वालिटी पाहिजे ना. मी नेहमी सांगतो, मी नेहमी म्हणजे आता सांगायला लागलो मुद्दाम. मी 80 सालापासून भारतीय वधू महासभेमध्ये, बांधारे साहेब 92 साली आले, 88 ला आले, गवई साहेब 98 ला आलेत. हे दोघे राष्ट्रीय महासचिव झाले, मी का नाही झालो? प्रश्न आहे का नाही? त्यांच्याकडे क्वालिटी आहे, हे मान्य करणं गरजेचं आहे ना. आपल्याकडे जी गोष्ट आहे त्याचं संवर्धन करा. ते दोघेही आणि संस्थेत सगळे लोक, अगदी ताई साहेबांपासून मला आदरानं गुरुजी म्हणतात, हे माझ्यासाठी कमी आहे का? मग कशाला तो अध्यक्ष पाहिजे? मला अध्यक्ष पाहिजे, मला हेच पद पाहिजे, मला तेच पद पाहिजे. अरे ज्या पदावरती आहात त्या पदाला 100% न्याय द्या, मग लोक तुम्हाला आदरानं वंदन करतील, जय भीम म्हणतील, सॅल्यूट करतील. ते दिलं सोडून अर्धवट काम करायचं आणि पळत्याच्या पाठीमागे लागायचं. आहे ते सांभाळा, जे पद आहे ते त्याचं व्यवस्थित संवर्धन करा, त्याचे डेव्हलपमेंट करा. हे करणे गरजेचं आहे ना. काही पण डिसिप्लिन असेल पांढर साहेब आहे, दुरुस्ती असेल वानखेडे साहेब आहेत, म्हणजे भीमराव साहेबांचं सांग, प्रबोधनाचं असेल BH गायकवाडला भेटा म्हणतात. म्हणजे आहे ना, क्वालिटी आहे ना, ती क्वालिटी डेव्हलप करा. माझं हे सांगणं आहे आपल्या सर्वांना. जी क्वालिटी आहे बौद्धाचार्यांची, कार्यकर्त्यांची, ती आपण डेव्हलप करा. दुसऱ्याकडे बघू नका. सांगितलं ना श्रामणीर शिबिरामध्ये, दुसऱ्याच्या ताटाकडे बघायचं नाही. हे पण तसं दुसऱ्याचं ताटच आहे ना. त्यांच्या ताटाकडे कशाला बघताय? स्वतःच ताट बघा आणि ते काय खायचं ते खा. हा ओके, पुढचा पॉइंट आहे, शेवटचा पॉइंट आहे. अरे नाही, अजून 2-3 आहे. कार्यकर्त्यामध्ये आपले सण आणि मंगल दिन, उत्सव, माझं म्हणणं असं आहे, आता समजा जाऊ, होळी असेल ना, होळीचा दुसरा दिवस आम्ही मोहण्यामध्ये करतो. गेले अनेक वर्ष मी स्वतः करतो. सुट्टी असते, मुद्दाम सफेद कपडे घालून 5-10 लोकांनी राऊंड मारायचा. कोण आपलं काय करतोय, होळी खेळतोय, कशी खेळतोय, काय करतोय हे आपल्याला माहित पडतंय. संत सैनिक दलानं ड्रेसवर आपल्या मोहल्ल्यात, दुसऱ्याला बंदी करायला जायचं नाही, आपल्या घरी जायचं, कार्यकर्त्यांच्या घरी, जिथं जिथं शाखा आहे, ड्रेसवर काठी बिटी अप टू डेट घेऊन मस्त पैकी राऊंड मारायचा. एक परे शांतता परे, नाही का, दंगल बिंगल झाल्यावर नाही का मिलिटरी करता येत तसं. ही दंगलच आहे ना आपल्यासाठी. होळी बिळी, गणपतीच्या आरत्या, काकड आरत्या, माकड आरत्या, शेज आरत्या, ही दंगलच आहे ना आपल्यासाठी. त्या पिरियड मध्ये फिरा ड्रेस घालून, एकाने नाही 4-5 लोकांनी. त्या दांडिया चालतात त्यावेळेला कोण कोण नाचतोय, कसा नाचतोय,
वाकडा नाचतोय का कसा नाचतोय ते बघावं लागेल ना. त्यामुळे समता सैनिक दल ती आपली शांतता प्रस्ताव म्हणजे योग्य दिशा देण्याचं कामही नाही आपलं. जशी मिलिटरी शांतता प्रस्थापित करते तसं हे काम आहे आपल्याला. हे आपल्याला करावं लागेल, मग कळेल कोण किती पाहण्यात येते, कोण काय करतोय ते, रूढी परंपरा कोण करतोय कोण करत नाही, हा रिपोर्ट आपल्याला द्यावा. त्याचं प्रमोशन होईल ना. का तिकडे हळद लावणार आणि इकडे चांगली परेड येते म्हणून त्याला मेजर बनवणार, असं आहे का? बरेच लोक आता त्या काही काही गोष्टी चुकीच्या करू लागले, त्याच्यावरती कंट्रोल करावं लागेल, नियंत्रण करावं लागेल. पुढचा पॉइंट आहे कार्यकर्त्यामध्ये समय सूचकता असावी. समय सूचकता, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी नेतृत्व करत आहात. आता समय सूचकता म्हणजे काय सहजासहजी समजणार नाही, शब्द जरा कठीण आहे, पण त्याच्यासाठी एकच मिनिटाचं एक उदाहरण देतो. अंधश्रद्धा निर्मूलनाचं शिबिर होत, जोरदार आमचा कार्यक्रम चाललाय. सरद गुरुजी आणि मी होतो. त्या गाण्याचा भरीमार आणि अंधश्रद्धेचे प्रयोग हे सगळं चालू झालं. आता हा कार्यक्रम बंद कसा पाडायचा? तिकडे पण प्रयोग झाला होता आपल्या चार गावठांमध्ये. हा कार्यक्रम बंद कसा पाडायचा? सहजासहजी येईल का? मग काय केलं, एका बाईला पुढे पाठवून दिलं, अंगात येणाऱ्या बाईला. ती बाईनं तिथून आरोग्य दिली, अरे घुमायला लागली ना. सगळे लोक तिकडे बघायला, सगळे बघायला लागले. आमची बोलती पण ना आली बाई घुमत घुमत इथपर्यंत. मग त्या बाईला म्हटलं, माताजी या 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 स्वागत आहे तुमचा. तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आलात? घुमायला लागली बाई रिंगणामध्ये गोल 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 गोल. आमचे सगळे लोक बाजूला, आम्ही याच्यातले तरबेज आहोत, लगेच जागा करून देतो. घुमायला लागली ती. मग म्हटलं तुम्ही कोण आहात? तिनं सांगितलं घुमता घुमताच मी 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 भगवान बुद्धाची बहीण आहे. झाली का बोलती? पण कार्यकर्त्याला इशारा केला, तो दरवाजाच्या पलीकडे गेला, जोरात आरोळी ठोकली, शर्ट बिर्ट फाडलं आणि जोरात म्हटलं आला घुमत तो. सगळे लोक तिकडे बघायला लागले. अरे म्हटलं हे प्रबोधनाचा आखाडा आहे का घुमण्याचा आखाडा आहे? आता बाबा तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथं कशाला आलात? तो घुमता घुमता म्हणतो मी 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 भगवान बुद्धाचा मेवना आहे आणि माझ्या बायकोला घ्यायला आलोय मी. आई, जो बाईचा खरा नवरा होता ना, तो उठला, त्या बाईच्या झिपरीला धरलं आणि दोन लावल्या. म्हणलं तुला सांगितलं होतं हे नाटक करू नको. ही समय सूचकता आहे, ही समय सूचकता आहे कार्यकर्त्यामध्ये. बौद्धाचार्य अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे, मी ते देत नाही. ही समय सूचकता आपल्याला त्या त्या वेळेला मदत करायला आम्ही येणार नाही, वरिष्ठ येणार नाही, तुम्ही त्या ठिकाणी नेतृत्व करताय, ही समय सूचकता तुमच्याकडे असली पाहिजे. पुढचा पॉइंट आहे संस्थेच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणे. चर्चावरती नो कमेंट्स, नो चर्चा. पहिलं संस्थेच्या आदेशाचं पालन करा आणि मग त्याच्यामध्ये काय दुरुस्ती असेल तर ती सुचवा. आधीच चर्चा करायची नाही. आणि समता सैनिक दलाला तर अजिबात नाहीये. डिसिप्लिन, ऑर्डर हे फॉलो करणे आणि मग त्याच्यावर चर्चा करू ना. चुकीचं असेल ना सुधारणा करू, पण ती ऑर्डर फॉलो करणे पहिली आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यानंतर आपण मीटिंग मध्ये चर्चा करू. तो ठराव आमच्याकडे पाठवा, त्याची चर्चा आम्ही केंद्राच्या मीटिंग मध्ये करू आणि योग्य ती दुरुस्ती केल्या जाईल. थोपवायचं काम नाहीये आपल्याकडे, ऑर्डर थोपवायचं काम नाहीये, पण त्या ऑर्डरची अंमलबजावणी झाली पाहिजे. योग्य काय अयोग्य काय ठरलं पाहिजे आणि त्यानंतर ती दुरुस्ती केल्या जाईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य पहिली अंमलबजावणी नंतर दुरुस्ती. पुढचा पॉइंट आहे
शेवटचा आहे आता कार्यकर्त्यांचा, सैनिकांचा, पदाधिकाऱ्यांचा, केंद्रीय शिक्षक शिक्षिकांचा, शाखेशी, वरिष्ठ शाखेशी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी त्या लेवल यांच्याशी जिवंत संपर्क असावा. आता जिवंत संपर्क म्हणजे काय? आम्ही केंद्रीय शिक्षिका झालोय, आम्ही केंद्रीय शिक्षक झालोय, शाखेनं शिबिर राबवावं आणि त्या ठिकाणी आम्ही भाषण करायला येऊ, हा जिवंत संपर्क नाही. कल्याण तालुका असेल, ठाणे तालुका असेल, काय जाधव आहेत समजा, सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका पदाधिकारी कल्याण तालुक्यातले त्यांनी सांगा जाधवला कुठं जायचं असेल आम्ही तयार आहोत, बस या गावात शिबिर लावा, त्या गावात चला, आम्ही यायला तयार आहोत. ही आपली जबाबदारी आहे कार्यकर्त्याची, केंद्रीय शिक्षक शिक्षिकांची. नुसतं जाधव काम करत नाही, तो आमका काम करत नाही. अरे मग तुम्ही काय पाकिस्तान मध्ये आहे का? तुम्ही देखील ठाणे जिल्ह्यात, कल्याण तालुक्यात, ठाणे तालुक्यात, डोंबिवली शहरात किंवा उल्हासनगर शहरामध्ये तुम्ही पण आहात ना, तिथले केंद्रीय शिक्षक शिक्षिका सैनिक आहात ना. आपली नैतिक जबाबदारी आहे आणि यापुढे त्या तालुक्यातल्या, शक्यतो त्या तालुक्यातल्या केंद्रीय शिक्षक शिक्षिका यांनी कामाच्या बाबत तक्रार करायची नाही. मीटिंग घ्यायला सांगा. त्यांनी मीटिंग नाही घेतली ना, मग आमच्याकडे तक्रार करा. फक्त आम्हाला प्रबोधन करण्यासाठी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका आणि सैनिक केलेलं नाही, मेजर केलेलं नाही, तर त्या तालुक्यात सैनिक कसे वाढतील याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी आमची देखील आहे. एक मेजर म्हणजे किती सैनिक आहे साहेब? 1100 सैनिक पाहिजे एक मेजरच्या पाठीमाग. आपल्या पाठीमागे किती सैनिक आहे विचार करा. आणि ते उभं करण्याची जबाबदारी कोण? आम्ही दिले पद तुम्हाला. मेजर घातली टोपी, मेजर. अरे 1100 ने 1000 तर करा आकडा पुरा, वरचे 100 सोडून द्या, गेले इकडं तिकडं. 1000 आकडा करा, 500 तर करा. एका मेजरच्या पाठीमागे किमान 500 सैनिक पाहिजे ना. असंच मेजर. मी म्हणतो त्याने नैतिक दृष्टीनं कॅप पण घालू नये. थोडस कटू बोलतोय. अरे सैनिक नाही काही एकटा मेजर सॅल्यूट करतो जय भीम कशाला? सैनिक घेऊन ये. ही नैतिक हा काय कमी पडलं तुम्हाला आम्हाला सांगा. ज्याही ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यात गरज असेल बीएच गायकवाड यायला तयार आहे. ज्याही ठिकाणी ग्रामीण शाखेत आम्ही म्हणतच नाही कमी राष्ट्रीय सचिव आहे माझ्याकडे या वय त्या वय नाही. ठाणे जिल्हा, मुंबई प्रदेश आणि महाराष्ट्राला पहिलं प्राधान्य. आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझं पहिलं प्राधान्य तर ठाणे जिल्ह्याला आहे. मी ज्या वेळेला मुंबई प्रदेशचा अध्यक्ष झालो, ठाणे जिल्ह्यातच आनंदवाडीमध्ये जाहीर कार्यक्रम होता. बांधरसाहेब म्हटले गुरुजी आता पहिला नंबर कोणाचा? म्हटलं वेळ आली तर ठाणे जिल्ह्यासाठी हरायला देखील तयार आहे मी मुंबईमधून, पण पहिला नंबर हा ठाणे जिल्ह्याचाच राहील. त्याचं उदाहरण हे सांगत नाही. 24 पॉइंट आहे, 24 पॉइंट आहे. धम्मचक्राच्या 24 आऱ्या आहे. त्या आऱ्याप्रमाणे धम्मचक्र हे गतिमान करायचं असेल तर आमचा हा कार्यकर्ता 24 अंगानं परिपूर्ण असला पाहिजे. तो तुम्ही परिपूर्ण दृष्टीनं जे का आपल्यामध्ये उणीवा असतील स्वतःच चिंतन मनन करा, त्रुटी उणीवा काढून टाका आणि नव्या ऊर्जेनं नव्या ताकदीनं आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना खूप खूप मंगल कामना. आणि नव्या ताकदीनं आपण ठाणे जिल्ह्याला ह्या सैनिकाच्या बाबतीमध्ये नवी उभारी देण्याचा संकल्प केलेला आहे. तो संकल्प दृढ करण्याचा प्रयत्न करूया. आणि जी काही रेजिमेंटची हे आहे आपली रेजिमेंट झाली पाहिजे सैनिकांची, ती आज जरी नाही झाली बाय चान्स समजा, कारण या प्रबोधनाच्या क्षेत्रात मी जरी बोललो आणि मी असलो
तरी सैनिक क्षेत्रात भंडार साहेब वानखेडे साहेब यांचा शब्द महत्वाचा आहे. ते म्हटले की नाही, निराश व्हायचं नाही, शेवटी ऐकू आपण आणि मग पुढचा निर्णय घेऊ की बाबा आता नाही ना, 15 ऑगस्टला आपली रेजिमेंट झाली पाहिजे, पुढच्याच वर्षी आपण रेजिमेंट करून दाखवू आणि ते सैनिक रेकॉर्डला असले पाहिजे. अशा पद्धतीची आपल्याला शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. ठाणे जिल्ह्याच्या वतीने हा समता सैनिक दलाचा मेळावा घेण्यात आलेला आहे. या मेळाव्यामध्ये आमचे गुरुवर्य आदरणीय BH गायकवाड गुरुजी यांनी सैनिकाची आदर्श आचारसंहिता हा विषय दिलेला आहे आणि वेगवेगळे विषय आहेत. समता सैनिक दलाची शिस्त आहे याबद्दल सांगितलेलं आहे. या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं सैनिक, मेजर, डिव्हिजन ऑफिसर आणि सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहे. अशा प्रकारचा सतत गाव तेथे सैनिक, गाव तेथे शाखा अशा पद्धतीने जर कार्यक्रम केला तर बाबासाहेबांची जी संकल्पना आहे ती भारत बौद्धमय करेन ती पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सॅल्यूट.